करत नाही मग तुम्ही मला करताय काय? ती घरातलं काम तुला करावं लागणार आहे. बाहेरचं काय आहे ती कमी पडतंय आणून देतोय ना. दिलं नसलेलं आणून देतोय ती आणून देतोय उपाशी मर मागून खा. तुम्ही आता घरात माझ्या काय करू नको. बस झालं. मी आणून देतोय भाऊ देतोय माझं नाव काढायचं नाही मी सांगते काय आणून हानी तोंडावर असं माझं नाव काढायचं नाही अजिबात. चालू देणार नाही आता. बस झाली तुमची नाटकं. मम्मी उदाहरण आणले तू. बाजरी आणली हा फुटले ठीक पडलं ठीक कसं पडलं गाडीवरून काढलं पीठ पडला सांगलं. अरे देवा कस काय डोबळच पडलाय पीठ सांडलं असं लागत दाद्या नाही आ दागडावर पडलो. घे तिथला डबा घे डबा डब्यात भरून जाताना तर मला सांगतं का पण जाताना ठिकाण येत होतं का पडला फिरला कुठं गाडीवर नाही आ किती डबा राजा अगित देवानं काय तुला डोकं पिकं दिलं का नाही. एवढं कडूच पडलंय रात झाली त्याला कोण पाठवलं का दळायला. माझ्या तोंडाने ते चांगलं हिडताय तुम्ही रोज गाव एक गाव कमी पडायला लागलंय जाताय गाडीवर टांग घालून शिना लेकरं पीठ नाही घरात तळाय पाठवलं मला म्हणताय का तुला कळतं का अंदाज ती पडल्यावर लागल्यावर उपाशी राहायचं होतं ये. तुम्हाला कळत नाही का उपाशी राहायचं होतं तू कशाला लागली नाटक करायला. पीठ आणायचं हे करायचंय कशा पाहिजे त्याला दळाय पाठवलं. मग आता तुला पाठवायचं गाडीनं पडला गाडीचा घोटाळा झाला त्याला लागलं जाणार आहे नीट करायचो. माणसाला बोलण्यात काय अर्थ नाही बस बसून इथं निसता इथं सावकारागत पोरांकडून काम करून घेतीय आणि दिवस उगवाय जायचं. तू काय करतीय जायचं होतं दळायला. माझा बाग असता काय गावात दळायला काय? हळूहळू पाय नव्हतं काय दमानं माणसाला वाद घालण्यात काय अर्थ नाही. चांगलं पण कळत नाही आणि वाईट पण कळत नाही. जशी गाडी आणली तसं बावर येत या गाडी मी घेतली माझी मी बघीन तू बावरू नको. मी नाही बावरत मला मस्त कशाला त्यांना दळाय पाठवलं. काही मोडाय आली कराय आली ना घरी पाय ठरलं नाही पाय ठरलं नाही कशा पाय घरी थांबून करू हा सगळं तुम्हाला फुकाट करून देऊ का. तरी माग ते आणून टाकतोय तरी तुम्हाला एवढ्या मस्ती येते त्या. मला मस्ती येत नाही काय तुम्ही नीट बोला व्हायचा. तुम्हाला नाही काय आणून दिलेलं लय चांगलं आहे. कुठं मागून खायची बाई ना तवा ती येते तुमच्या तळ्यावर. ढिगारा चालूच आहे गप असेल तिथं जास्त पण कमी नाही. लेकराला दळायला लावलं पीठ चिमट नाही. तुम्ही काय येताय ना गोड करून शिणार रोज एकीकडे जाऊन शिणार लेकराला लागतंय तर काय तुझ्या बाणच ठेवली ती ना. माझ्या बाकडे जायचं नाही माझ्या बाकडे जायचं नाही माझ्या बाकडे तिथं जायचं नाही. बाळ चालली आहे तुमची नाटकं काय तिथं माझ्या बाचं काढताय का दिलं नाही ठेवू तुम्ही त्यांना भांडण करू नये. हा तुम्ही स्वतः माझ्या बाचं नाव काढता. भांडण करू नये. तुझ्या काय बाळानं ठेवलंय का जाय तिकडे नर्दी तो पैसे दिले तर काय मला. मग पोरला यात लागलं ना मग आडायचं असतं दळून ना. तुला दळाय कोणी जाय सांगितलं होतं नाही सांगितलं. मग गेलता कशाला. पीठ नव्हतं. नव्हतं तर उपाशी बसू दे घे. परपंचाचं याड आहे का काय करायचं याड आहे आलं की हिकडनं तिकडनं काढायचं आलं की हिकडनं तिकडनं काढायचंच. गप्पी आता आलं तसं बसून. अरे तिचं पाय मोडलं होतं का डोक्यावर घेऊन पाठवायचं ना. आताच गाडी आली ह्याच्या आधी गाड्या होत्या का. वाद घालण्यात काय अर्थ नाही. वाद घालण्यात अर्थ नाही. आयुष्य सगळं जायचं तुला पाहिजे ऐकतं. भांडण करू नये. काय भांडणं करणार. सकाळी चालली मला नाही 10 किलो बटाटे आणून द्या चिप्स करायची. ते बटाटे घरी आणून टाकली कामाला गेलं तर नुसती गाडी टाक. अगं तुझं कोण देतंय का मला खर्च फिरताय सांगा ते आणून देतो त्याला पैसे कुठं येते ते येतं का देणार. पैसे तुमच्या कशी ठेवा माझ्या पाड्यावर बांधू नका. मला काय कशाला आता सांगते तोड उचलून. म्हणून म्हणतात तिथं बसली हाताचा कांडका होत तर करतीया. तुम्ही एकटंच करत नाही काम माझा पण जीव दिसताना का दिली तरी करतीया. मला ऐक करत नाही. मग तुम्ही मला करताय काय. ती घरातलं काम तुला करावं लागणार आहे. बाहेरचं काय आहे ती कमी पडतंय आणून देतोय ना. दिलं नसलेलं आणून देतोय ती आणून देतोय उपाशी वर मागून खा. तुम्ही आता घरात माझ्या काय करू नको. बस झालं. मी आणून देतोय मी आणून देतोय मी आणून देतोय मी आणून देतोय भाऊ देतोय माझं नाव काढायचं नाही मी सांगते काय आणून हानी तोंडावर असं. माझं नाव काढायचं नाही अजिबात. चालू देणार नाही आता बस झाली तुमची नाटकं. कुठं नादी लागावं कुठं नादी लागावं चांगलं चालणार नाही. वैये
आयतं खाऊन पिऊन सुचायला लागलं आयतं खाऊन आवाज तिथं आमची हाड गेली की काशीला कुठं गेली आयतं खाऊन कुठं गेली आयतं आधी खाऊन उठता येत नव्हता आता कशी हा. लग्न पळतीय आयतं खाऊन हो. काय आयतं खाल्लं अजून शेल्क घास पाहिजे चांगलं चुंगलं पाहिजे आयतं हा, नाही खायला जरा. घातलं मला आयतं मला उपकार केला जाऊन आलाय का म्हणून करतय मग काय मग दुनिया आणते का तुम्ही आणता एकटा मग दोन्ही बायका काम करते ते, तू दाद्या, करते दाद्या, तुझी तू सांगते दारा फिरा तिथंच पेटू दे काढू नको दारा अजिबात त्या माणसाला आली मस्ती खाऊन पिऊन ह्या बायला आली दारडोर करायला मस्ती आता म्हणून लागली तुला हाक मारायला लेकरं बराबरीला आली तरी चाल जाणार आपली रोज उठले घ्या रोड रोड काय चाललंय काय नेमकं लेकरं कुणाची येते बोलण्यातून काय अर्थ नाही तुम्हाला अरे तुला लोकच नाही तर तू काय बोलणार आहे लोक असलेली माणसं बोलते डोकं नाही म्हणून तर तुम्ही मला असं करताय बा या करते असतील नाही काय नाही. नमून दाखवणारी मग काय असतं तुम्हाला काय करणार आहे नमुना दाखवणार आहे काय करणार आहे तू गबस तू बाजूला होता ते तू बाजूला हो गबस आम्हीला बघू दे चांगलं इतके दिवस झालं स्वतः सोडली ती लागली शापारली तुमच्यासाठी लय केलंय वा उपकार तुम्ही लगेच ए! हा. उपकाराची भाषा मला पण बघू खरंच मी म्हणून तुला सांभाळली आणि इतके दिवस घरात ठेवली दुसरं कोण असलं मागं तिचं हाकलून लावली असते असल्या अर्ध्या डोक्याला गबस पप्पा गबासा सरतापणा घेते आता ह्याला एवढं मेंदूत शिरायला काल एवढं बोलली सांगितलंय तरी हे डोकं आता चालत मी नाही. काय केलं का तुम्हाला काय बोलली होती का मी आता तुम्हाला आणि नव्हतं पीठ भात करून खायचा होता कशाला अंतरचं लेकरांना पाठवायचं ती बटाटी आणली ती शिजवायची नुसतं ती बेसन होतं तळून खायची होती त्यात भजी वड करून आम्हाला काय कटल्या केला रेडा करायचा होय हा आधीच म्हणता मशिकत झाली खाऊन ऐकता बसून म्हणून लेकरासनी अंधारचं पाठवती काय तुला सगळंच पाहिजे ग कुठं आणून द्यायचं कोणी आणून द्या म्हणलंय तुम्हाला कोणी द्या म्हणलंय आजवर मग ते कशाला आणायला सांगितले आणाय कशाला सांगितले हा कुणी आणून द्या पाहिजे ती तू त्याला पैसा कुठं नाही तू द्या ना ते जरा विचार करायचा नुसतं फिरताय टांग टाकताय फिरताय अरे टांग टाकून फिरून त्याला पेट्रोलला पैसे जाते ते येत नाही मला तर. काय सांगू ना लेक्चर तसलं मला सांग ना अर्ध्या डोक्याची बुद्धीच कशी मग पप्पा गबस हा भांडण करू ना बापाला जोर आलाय खाऊन पिऊन मस्ती येते. आता मला काय चाललं नाही तुझ्यात मी अजून काय खाल्लं नाही जातो पप्पा आपला हा. चला कुठे न्यायला लागलं लय शिकू नको कोण नाही शपरात तुकडा देखील खाऊ देणार नाही 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 घरात कोण नाही तुकडा. शपरात कोण नाही हा. तसलं भ्यागार ना मला हे तसलं भ्यागार काय नका म्हणते कोण? त्याच घालणार मला तसलं तुम्ही काय भ्यागात नका म्हणजे नीट करणार आहे काय लेखा बुकीतच नीट करीन थोबाड इकडलं तिकडे करून ठेवीन गबसती लेकरं बराबरी लागले मेंदू फिंदू पाळायला का हा कळत नाही का कसं बोलावं कसं नाही ते. सुरुवात कोणी केली मला सांगा सुरुवात म्हणजे डायरेक्ट काय करतो बघू दे बाबा. लेकरू माझं गाडीवरनं पडलं तुझं काय आहे ग काय कुठं पडलं हा? गाडीवरून पडला पिकं पडलं हा? कशाला पाठवलं होतं तुला तुला भात करून खाता येत नव्हतं का मी एक खाली तुम्ही खाल्लं हा? तुम्ही काय म्हणला असता मुद्दाम केला अहो तुम्ही दोयकडं बोलणार आहे दोयकडं तुम्ही बोलणार आहे एकीकडं नाही मुद्दाम केला म्हणणार भात केला मुद्दामच केलं दिवस न दिवस गेला ना रातचं लेकराला एकलेलं पाठवलंय जाय खायचं होतं ना भाकर करायचं होतं आधी नियोजन कशाला रातचं अर्धा इथं लेकराला पाठवायचं तुझा का काय करू दे सांग काय बायचा मी काय करतो सांग काढून बाकी पप्पा चला आपण पण ते टायमाला येणार का चालवायची काय ना काय हायच सारखं कुठपर्यंत काय तुमचे लोक बारकी लेकर लागली प्रपंच करायला या बायला प्रपंच याड नाही उठलं की नुसतं भांडायचं दुसरं काय सुचत नाही